नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलतर्फे आपणा सर्वांना नवीन वर्ष 2024च्या हार्दिक शुभेच्छा। हे जे वर्ष आहे हे आपणा सर्वांना आनंदमय, आरोग्यमय आणि तणावमुक्त जावो अशी प्रार्थना। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण UDAS प्लस 2023-24 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला UDAS प्लस 2023-24 मध्ये आपल्याला स्कूल, स्टुडंट आणि टीचर पोर्टल या तीनही पोर्टलवर आपल्याला काम करायचं होतं। त्यावर बरीचशी माहिती भरायची होती आणि बहुतेक शाळांची ती भरून पूर्ण झालेली आहे। तर मित्रांनो, ही जी माहिती आपल्याला UDAS प्लसच्या पोर्टलवर भरायची होती, याची अंतिम जे दिनांक होती ती होती 31 डिसेंबर 2023, जे काल समाप्त झालेली आहे। तर मित्रांनो, बऱ्याचशा शाळेची माहिती जर अजूनपर्यंत बाकी असेल, बहुतेक शाळांची स्टुडंट पोर्टलवर काही समस्या होत्या, काही प्रॉब्लेम होते आणि काही माहिती होती जी त्यांची भरायची राहिलेली होती। तर अशा शाळांचं आता काय होणार आहे, तेथील मुख्याध्यापकांना काही नोटीस वगैरे येणार आहे का, किंवा काही कारवाई होणार आहे का, किंवा आपल्याला जी उर्वरित माहिती आहे ती आता कशी भरायची आहे, किंवा ते पोर्टल वगैरे बंद झालं की काय झालं, याची संपूर्ण सविस्तर इत्थंभूत माहिती मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, UDAS प्लस 2023-24चा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। UDAS प्लसवर आपण शाळा पोर्टल, विद्यार्थी पोर्टल आणि शिक्षक पोर्टलवर माहिती भरलेली आहे आणि ही जी संपूर्ण माहिती भरायची होती ती 31 डिसेंबर 2023 पर्यंत भरायची होती। तर जर आपल्या शाळेची माहिती राहिलेली असेल काही भरायची, तर आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, UDAS प्लस 2023-24चे जे पोर्टल आहे, आपले तीनही पोर्टल, शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक पोर्टल, या तीनही पोर्टलवर आपल्याला माहिती भरण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही तारीख देण्यात आलेली होती आणि 28 डिसेंबर 2023ला एक परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं होतं आणि या परिपत्रकामध्ये कोणती माहिती दिलेली आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सोबतच मी आपल्याला सांगणार आहे नेमकं आपल्याला समोर काय करायचं आहे। तर अगोदर आपण हे परिपत्रक बघून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, 28 डिसेंबर 2023चे परिपत्रक आहे। प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व, आणि विषय अत्यंत महत्त्वाचा, UDAS प्लस प्रणालीवर माहिती नोंदवणीबाबत असा विषय धरून हे पत्र निर्गमित झालेलं होतं। तर बघा, उपरोक्त विषयाबाबत आपणास वारंवार सूचना देऊन 100% शाळेमधील 100% विद्यार्थ्यांचे UDAS प्रणालीमधील संबंधित सर्व मुद्दे पडताळणी करून UDAS प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची कार्यवाही दिनांक 31/12/2023 म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते। UDAS प्लस प्रणालीवर 1,08,326 शाळांमधील 2,08,76,625 विद्यार्थ्यांपैकी 2,03,77,737 विद्यार्थ्यांची माहिती UDAS प्लस प्रणालीमध्ये वर्ग करण्यात आलेली असून अद्यापही 4,98,888 विद्यार्थ्यांची माहिती वर्ग करण्याची कार्यवाही प्रलंबित आहे। तर मित्रांनो, हा खूप मोठा मुद्दा असणार आहे। UDAS प्लस प्रणालीवरील शासकीय 75,103, खाजगी अनुदानित 1,55,423, खाजगी विना अनुदानित 38,785, स्वयं अर्थसहाय्यित 2,23,440 व अनधिकृत 6,137 विद्यार्थ्यांची माहिती UDAS प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची कार्यवाही प्रलंबित आहे। UDAS प्रणालीवरील माहिती तपासून UDAS प्रणालीमध्ये वर्ग करण्याची कार्यवाही विहित मुदतीत म्हणजेच 31 डिसेंबर 2023 पर्यंत 100% न झाल्यास राज्याच्या प्राप्त होणाऱ्या निधीवर परिणाम होणार आहे। तरी आपल्या संनियंत्रणाखाली असलेल्या शाळांची माहिती 100% पूर्ण करण्याची कार्यवाही दिनांक 31/12/2023 पूर्वी पूर्ण करणे अनिवार्य असल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी ऑनलाईन VC द्वारे दररोज क्षेत्रीय स्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेऊन कार्यवाहीचा संख्यात्मक अहवाल संचालनालयास दररोज सादर करावा। तसेच शिक्षणाधिकारी यांनी क्षेत्रस्तरावर दररोज झालेल्या कामाचा ऑनलाईन आढावा घेऊन सदर कामकाज तत्परतेने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचित करावे। UDAS प्लस प्रणालीवरील माहिती UDAS प्लस प्रणालीवर 100% वर्ग करण्याची कार्यवाही दिनांक 31/12/2023 नंतर करता येणार नसल्याने सदर काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने दिनांक 29/12/2023 या कार्यालयातील दिवसाबरोबर दिनांक 30/12/2022 व 31/12/2023 या अनुक्रमे शनिवार व रविवार सुट्टीचे
दिवशीचे नियोजन करून कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. आपल्या विभागातील कार्यक्षेत्रामधील युडॅश प्रणालीवरील माहिती युडॅश प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची 100% कार्यवाही न झाल्यास शासन निर्देशानुसार संबंधिताविरुद्ध जबाबदारी निश्चित करण्यात येऊन प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी. संपत सूर्यवंशी, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक. तर मित्रांनो, या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला युडॅश प्लस 2023-24मध्ये संपूर्ण त्या तीनही पोर्टलवर म्हणजे जवळपास बाकीच्या पोर्टलची आपली माहिती अगोदरच झालेली होती. फक्त विद्यार्थी पोर्टलची थोडीफार बाकी होती काही कारणास्तव. बऱ्याचशा समस्या होत्या मित्रांनो, परंतु शासनाकडून हे आता पत्र निर्गमित झालेलं होतं की 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा आणि 28ला म्हणजे काल परवा हे पत्र आलेलं होतं आणि यानुसार 31 डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ती माहिती पूर्ण करायची होती. तर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो हा आहे की जर आपली माहिती काही कारणास्तव पूर्ण झालेली नसेल तर आपल्याला काय करायचं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपला आढावा होणार आहे तालुका स्तरावर. तिथे आपल्या समस्या सर्व आपल्याला मांडाव्या लागणार आहे. जर मित्रांनो काही यामध्ये अडचण असेल, बहुतेक युडॅश प्लसमध्ये विद्यार्थी पोर्टलवर बहुतेकांची कामे अपूर्ण आहे किंवा माहिती अपूर्ण आहे, तर ती पूर्ण करण्यासंदर्भात आपल्याला ती कार्यवाही करावीच लागणार आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जे आहे ते अपडेट करण्यासंदर्भात किंवा व्हॅलिडेट करण्यासंदर्भात काही अडचणी येत आहे. त्यासुद्धा बऱ्याचशा अडचणी दूर झालेल्या आहे. आता ते लवकरात लवकर होत आहे. तर आपण जर केलं तर ते नक्की होणार आहे. आणि आता मी आपल्याला पोर्टलवर घेऊन जाणार आहे. पोर्टल नेमकं बंद झालं की सुरू आहे ते सुद्धा दाखवणार आहे. मित्रांनो बघा, युडॅश प्लसचं हे पोर्टल आहे, विद्यार्थी पोर्टल, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. इथे सर्व कामं होत आहे. जर आपलं काम राहिलेलं असेल विद्यार्थ्यांच्या संदर्भात, जर त्यांचे आधार व्हॅलिडेट वगैरे व्हायचे असेल तर ते आपण करून घ्या लवकर. आणि मित्रांनो बघा, या पोर्टलवर सर्व कामं अजूनही होत आहे आणि व्यवस्थित हे जे पोर्टल आहे एकदम फास्ट चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तर बहुतेक जणांची समस्या तीच आहे, इथे जे आधार व्हॅलिडेशन करायचं होतं ते झालेलं नाही आहे. या संदर्भात मित्रांनो आपण बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे. काल परवासुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. सरलच्या माहितीवरून आपल्याला, सरलचं जे विद्यार्थी पोर्टल आहे त्याच्या माहितीच्या आधारे आपल्याला इथचे जे विद्यार्थी आहे त्यांचं आधार व्हॅलिडेशन करता येणार आहे. फक्त आपल्याला ते व्हिडिओ जे आहे ते थोडंसं केअरफुली बघावं लागणार आहे आणि नक्कीच ते आपलं काम होणार आहे. बऱ्याच जणांचे काम झालेले आहे मित्रांनो, आपण सुद्धा आपले काम करून घ्या. कारण जर आपण लवकरात लवकर हे जर काम केलेलं नाही तर आपल्याला नक्कीच आपल्यावर कोणती ना कोणती कारवाई होणार आहे. तर आपल्याला ते होऊ द्यायची जर नसेल तर आपल्याला लवकरात लवकर हे काम करावं लागणार आहे. आणि मित्रांनो, आपण या पोर्टलवर जाऊन ते काम करू शकणार आहात, कारण पोर्टल व्यवस्थित सुरू आहे. शासनाकडून 31 तारीख दिलेली होती, परंतु काही कारणास्तव जर झालेलं नसेल, आपला आढावा आज वगैरे झालेला असेल, आज 1 तारीख आहे, सोमवार आहे, आणि आज जर आपला आढावा बैठक जर ठेवलेली असेल आपल्या तालुका स्तरावर वगैरे, तिथे आपल्याला विचारलेलं असेल याची कारणं वगैरे, तर मित्रांनो लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा आणि तिथे आपलं काम पूर्ण करणं आपल्याला बंधनकारक असणार आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्याला ते करायचं आहे, कारण जर जास्त वेळ झाला तर आपल्याला कुठलीही कार्यवाही आपल्यावर होऊ शकते पगार वगैरे रोखण्याची. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती युडॅश प्लस संदर्भात आपण बघितलेली आहे. तर मित्रांनो बघा, 2024 सुरू झालेलं आहे. आपल्याला कुठलाही टेन्शन न घेता अगदी सहजपणे आपले कामं करा आणि ते अगदी व्यवस्थित होणार आहे. आणि मित्रांनो, या संदर्भात युडॅश प्लस किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संदर्भात जर कुठलीही अडचण आली तर marathishara.com हे जे चॅनल आहे माझं, यावर आपण जा. तिथे आपल्याला प्रत्येक विषयावरची व्हिडिओ भेटणार आहे. आपण जर अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ते आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओसह एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.